वर्षीपेक्षा कमी ज्वारीचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आलं का? शेतकरी पाहिला आला ना तो शेतकरी येतो म्हणला काही तिथलं पण दुबार पेरणी शक्यता आता नुकसानीचं क्षेत्र पण व्हायला लागलं. काही तिथलं पण दुबार पेरणी शक्यता आता नुकसानीचं क्षेत्र पण व्हायला लागलं. मुंडेवाडीत चांगली राहणे उतरते जूनपासूनच पाऊस सुरू झालेला आहे. तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस होता. साधारणतः 15 सप्टेंबर मी प्रशांत श्रीरंग काटे कृषी सहाय्यक या पदावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे काम करतो आहे. मंगळवेढा तालुका हा ज्वारीचा कोठार म्हणून समजलं जातं. मंगळवेढ्यामध्ये ज्वारीखालील क्षेत्र साधारणतः 50,000 हेक्टर एवढं क्षेत्र ह्या ज्वारीच्या पिकाखाली असतं. म्हणजे मंगळवेढा तालुक्याचं जे पेरणी क्षेत्र आहे त्यापैकी 50% क्षेत्र हे फक्त ज्वारीच्या पिकाखाली लागवडीखाली येतं दरवर्षी. परंतु यावर्षी जो पाऊस झाला आहे तो साधारणतः जूनपासून जो झिमझिम पावसापासून ते अगदी जास्त पावसापर्यंत पाऊस झालेला आहे. तर ह्या पावसामुळं पेरणी करताना बरेचशा शेतकऱ्यांना अडथळे आले. त्यामुळं ह्या वर्षी 19,000 हेक्टर फक्त क्षेत्र पेरणीखाली सध्या ज्वारीचं आलेलं आहे. त्यातही पडलेल्या पावसामुळं काही पिकं उगवलेली ज्वारीसुद्धा पाण्याखाली सध्या आहे. त्यामुळं त्यातलंही क्षेत्र अजून कमी होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं मंगळवेढा तालुका हा ज्वारीचं कोठार समजलं जातं. त्या कोठारात यावर्षी ते कोठार रिकामं होतं का काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मंगळवेढा ज्वारीला GI मानांकन हे मंगळवेढा तालुक्यासाठी मिळालेलं आहे. आज GI मानांकन मिळाल्यानंतर जे शेतकरी आपले GI रजिस्टर आहेत तर ते सुद्धा सध्या चिंतित आहेत. कारण जे उत्पन्नाचं जे मुख्य स्रोत आहे ज्वारीचं पीक तेच पिकाचं आता सध्या ह्या पावसाच्या ह्याच्या संकटामुळं सध्या संकटात आहेत. मंगळवेढा हे ज्वारीचं कोठार आहे. जून महिन्यापासून पाऊस चालू आहे इथं आणि पाऊस चालू साधारणतः पोळा झाल्यानंतर इथं पेरणी होती. माझी एक 15 एकर जमीन आहे. त्या 15 एकरातली मी 2-3 एकर ज्वारी केली होती. ती पण पावसामुळं धुवून गेलेली आहे सगळं. इथं शेतामध्ये पाणी आहे, चिखल आहे भरपूर आणि मला वाटत नाही की आता सीझन सगळा निघून गेलेला आहे आणि आता पेरणी होईल आणि ज्वारी सक्सेस होईल असं मला वाटत नाही आहे. आता काहीतरी करून दुसरं काहीतरी हरभरा करडी वगैरे असलंच लावावं लागेल. ते पण येण्याची शक्यता कमी आहे आणि तसं आता बळीराजावरती फार मोठं संकट आलेलं आहे. शासनाने याची काहीतरी थोडीफारशी दखल घ्यावी हीच आमची इच्छा आहे. 5 एकर ज्वारी पेरलं साहेब. त्यात पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं वाहून गेले सगळे. आता 1 क्विंटलभरसुद्धा ज्वारी होत नाही. ही घरभर परिस्थिती कसं चालवायचं? काय करायचं तुम्ही सांगा. आता दरवर्षी ह्या वर्षातनं त्या वर्षापर्यंत पिकवून जगत होतो. ह्या वर्षी कसं जगायचं? किती ज्वारी पेरतात दरवर्षी? दरवर्षीला 5 एकर पेरतो. किती उत्पन्न किती काय
कधी 40 क्विंटल होतंय, कधी 20 क्विंटल होतंय. ते काय आता परिस्थिती पाऊस पाण्यानं वाहून गेल्यामुळं काहीच नाही आता सध्या. मग काय हाताला लागेल का नाही? काय लागणार नाही साहेब. किती नुकसान आहे? जवळ एक 30-40 हजारचं नुकसान आहे साहेब.